अटल बिहारी वाजपेयी यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने विविध प्रकारच्या योजनांचं भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। भव्य शिबिराअंतर्गत आधार कार्ड अपडेट कॅम्प, आदित्य बिर्ला आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नवीन आधार व दुरुस्ती आधार कार्ड शिबिर, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करणे, आधार कार्डवरील फोटो, पत्ता, फिंगरप्रिंट, ईमेल आयडी अपडेट करणे, तसेच नवीन मतदार नोंदणी, वोटर रजिस्ट्रेशन, नवीन वोटर रजिस्ट्रेशन, पत्ता दुरुस्तीसाठी लागणारे कागदपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गॅस बिल, विद्युत बिल, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो येथे लागणार आहेत। तसेच पोस्ट ऑफिसतर्फे विविध योजनांची माहिती देखील या ठिकाणी नागरिकांना देण्यात येते। 549 मध्ये 10 लाख रुपयांचा अपघात विमा, अपघाती मृत्यू दरम्यान 10 लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये, दवाखाना खर्च 60,000 रुपये, मुलांचा शिक्षणाचा खर्च ॲडमिट असेपर्यंत दररोज 1000 रुपये या सुविधा त्यातून मिळणार आहेत। तसेच ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र मिळवण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, सिव्हिल सर्जनच्या वयाचा पुरावा, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, वीज बिल, घरपट्टी, पाणीपट्टी, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, बोनाफाईडमध्ये जन्माची तारीख आणि जन्माचे ठिकाण असणं आवश्यक आहे। या प्रसंगी आमदार संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, भाजप महिला मोर्चा नौपाडा अध्यक्षा ऋषाली संजय वागुले, भाजपचे माजी नगरसेवक सुनील हांडोरे, माजी नगरसेविका नम्रता कोळी, त्याचबरोबर भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, सागर पदे, महेंद्र जैन, मगनबाई ठक्कर व इतर मान्यवर व ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयींचा जन्मदिवस होता आणि यंदाचं हे शताब्दी वर्ष आहे। अटलजींचा जन्म 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या शताब्दी वर्षानिमित्त पूर्ण ठाणे शहरामध्ये सेवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। आज चिंतामणी चौकामध्ये आजपासून पुढील 4 दिवस आधार कार्ड नवीन काढणे, आधार कार्डमध्ये दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी, ॲड्रेस चेंज करणे, ज्येष्ठ नागरिकांना दाखला, असे विविध शासकीय दाखले या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या शिबिराला या ठिकाणी भेटतो आहे आणि ठाणेकर नागरिकांना आव्हान आहे की ठाणे शहराच्या विविध भागात या शिबिराचं आयोजन केलं आहे। आपण या शिबिराला भेट देऊन आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या शिबिरामध्ये येऊन सोडवाव्या। भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी ठाणे शहरातर्फे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत। डिसेंबर 25 पासून ते संपूर्ण जानेवारी महिना हे समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत। यामध्ये विविध आरोग्य शिबिरं असतील, आधार कार्डची शिबिरं असतील, तसेच विविध शासकीय दाखल्यांची शिबिरं असतील, ही यामध्ये आहेत। आपण मागच्या आठवड्यामध्येच ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सेम हा ठाणे पोस्टचा कार्यक्रम केला होता। या पोस्टाच्या शिबिरामध्ये पोस्टाच्या विविध योजना असतील, तसेच आधार कार्डच्या निगडीत ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील त्या सर्व समस्यांचं निरूपण तिथे केलं जात होतं। आपले देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांच्या विद्यमानाने पूर्ण ठाणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक कॅम्प आयोजित केले जात आहे। समाजोपयोगी असे हे कॅम्प आहेत आणि तसं बघायला या लोकांचा प्रचंड नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे। अंडर वन रूप तसं बघायला गेलात तर म्हणजे आधार कार्ड यांचं अपडेट असेल, 20 वर्षापर्यंत मुलांचे नवीन आधार कार्ड इथे काढून मिळत आहेत। तसेच अधिवास दाखला असेल, वेगवेगळे शासकीय दाखले असतील किंवा आपलं वोटर आयडीचं नवीन नोंदणी असेल आणि ज्येष्ठ नागरिकांचे सर्टिफिकेट असतील आणि पोस्टाच्या विविध योजना, अशा वेगवेगळ्या योजना इथे अंडर वन रूप सगळ्यांना मिळत आहेत।